प्रिंटर्स असोसिएशन इचलकरंजी यांच्या वतीने जागतिक मुद्रण दिन उत्साहात साजरा। मुद्रण कलेचे जनक जोहान्स गुटेनबर्ग यांच्या स्मृतिदिनानिमित्त 24 फेब्रुवारी 2026 रोजी प्रिंटर्स असोसिएशन इचलकरंजी यांच्या वतीने जागतिक मुद्रण दिन उत्साहात साजरा करण्यात आला। असोसिएशनचे अध्यक्ष कलगौडा पाटील यांच्या कला संगम प्रिंटर्स येथे झालेल्या कार्यक्रमास इचलकरंजी व परिसरातील मुद्रक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी अध्यक्ष कलगौडा पाटील यांच्या हस्ते जोहान्स गुटेनबर्ग यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी बोलताना पाटील यांनी गुटेनबर्ग यांच्या कार्याची पार्श्वभूमी उलगडली। 15व्या शतकात जर्मनीत जन्मलेल्या गुटेनबर्ग यांनी मूव्हेबल टाइप तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पहिले आधुनिक मुद्रण यंत्र विकसित केले। त्यांच्या शोधापूर्वी पुस्तके हस्तलिखित स्वरूपात तयार होत असल्याने ती अत्यंत महागडी व मर्यादित लोकांपुरतीच उपलब्ध होती। गुटेनबर्ग यांनी धातूची पुनर्वापर करता येणारी अक्षरे तयार करून 1455च्या सुमारास 42 ओळींचे गुटेनबर्ग बायबल मुद्रित केले। या शोधामुळे ज्ञानप्रसाराला मोठी चालना मिळाली, साक्षरतेत वाढ झाली आणि जगभरातील विचार अधिक वेगाने पोहोचू लागले। त्यांच्या या क्रांतिकारी योगदानामुळेच त्यांना सहस्त्रकातील सर्वात महत्त्वाच्या व्यक्तींपैकी एक म्हणून गौरविण्यात आले असून त्यांचा जन्मदिन जागतिक मुद्रण दिन म्हणून साजरा केला जातो, असे त्यांनी सांगितले। आधुनिक काळात मुद्रण क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत असला तरी गुटेनबर्ग यांच्या शोधामुळेच या क्षेत्राची भक्कम पायाभरणी झाली, असेही पाटील यांनी नमूद केले। यावेळी उपाध्यक्ष संजय निकम, सचिव सीताराम शिंदे, खजिनदार नरेंद्र हरवंदे, सुधाकर बडवे, महादेव साळी, सुनील आमणे, राजू लाड, महेश बावचे, गणेश वरुटे, शंकर हेरवाडे, अजय माने, अण्णासो त्रिगुणे, दत्ताजी जगदाळे, राजेश हुरकट आदी मुद्रक बांधव उपस्थित होते। दरम्यान शनिवार दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी मुद्रक दिनानिमित्त कौटुंबिक स्नेह मेळावा व जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला असून सर्व सभासदांनी परिवारासह उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष कलगौडा पाटील यांनी केले। कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन माजी अध्यक्ष महादेव साळी यांनी केले। वसुंधरा शक्ती न्यूजसाठी पत्रकार विजय तोडकर।